नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला हिरव्या मिरचीची अंड्याची भुर्जी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 6 अंडी घेतलेली आहेत आणि ही अंडी पहिली मी फोडून घेते। 6 अंडी बघा मी फोडून घेतलेली आहेत। आता ह्यांना काय करू, पहिलं फेटून घेऊया। मस्त असं बघा मी फेटून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात टाकायची आपल्याला एकदम थोडीशी मिरची, फक्त मिरची आहे बरं का, कुटून घेतलेली आहे, कमी तिखटवाली आहे ही टाकलेली। आता हे मिक्स करून घेते म्हणजे सगळीकडे होईल। मिरची टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे। त्यात टाकणारे मी थोडीशी हळद आणि एकदम थोडंसं टाकायचं त्याच्यामध्ये मीठ आणि हे काय करायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून झालेलं आहे। आता आपण बनवायला घेऊया। कढई ठेवली बघा गरम करायला, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला एकदम थोडंसं आणि गरम होऊन देऊया। तेल मी सगळीकडे पसरून घेतलेलं आहे आणि हे तेल जे मी थोडंसं जास्तच घेतले, कमी घेतलं तरी पण चालू शकते। आता हे जे आपले अंडे आहेत ना फेटून घेतलेले टाकून घेऊया आणि काय करायचं माहिती आहे का, आपल्याला थोड्या वेळानं आपल्याला असं करत राहायचं, बगऱ्या टाईप करायचं आहे बरं का। खालचं भाजलं का नाही की मग असं करत राहायचं। अशा पद्धतीत बघा मी करून घेतलेलं आहे। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, बारीक करायचं। गॅस आहे मीडियम बरं का। अशा पद्धतीत मी परतून घेतलेलं आहे आणि बारीक केलेलं आहे। ह्याच्यापेक्षा पण बारीक करू शकता आणि एकदम साध्या पद्धतीत मी पहिलं टाकलेलं आहे बरं का। थोडंसं मी काहीतरी वेगवेगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते की तुम्ही असं पण करू शकता म्हणून। आता हे मी एका वाडग्यामध्ये काढून घेते। काढून घेतलेलं आहे। आता त्यात मी थोडंसं तेल टाकून घेते आणि तेल गरम होऊन देऊया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे। मिडियम आकाराचे 2 कांदे बघा मी चॉपरला बारीक करून घेतलेले आहे। आता ह्याच्यामध्ये ना अजून थोडा जरी कांदा जरी टाकला तरी चालेल। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा चांगला भाजलेला आहे। त्याच्यामध्ये टाकणारी हिरवी मिरची, ही जी पोपटी कलरची हिरवी मिरची आहे बरं का, ही तिखट नसते, तर तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची टाका। आता त्याला 1-2 मिनटं मी परतून घेणार आहे। 2 मिनटं बघा मी चांगलं परतून घेतलेलं आहे। की मिरचीचा कच्चापणा गेला पाहिजे, चांगली भाजली गेली पाहिजे। त्यात टाकायची आपल्याला हळद। हळदीच्या पण मी 3 रेसिपी बघा अपलोड केल्या होत्या। आता ह्याला मी 1-2 मिनटं फक्त परतून घेते। परतून घेतलेलं आहे बघा। ह्याच्यामध्ये मिडियम आकाराचे 2 टोमॅटो टाकलेले आहेत, ते बारीक करून मिक्स करूया आणि त्याच्यावर चवीप्रमाणे मीठ टाकायचं। आपण अंड्याच्या बगऱ्यामध्ये पण मीठ टाकलेलं हे लक्षात ठेवायचं। त्याला परतून घेते चांगलं, जेणेकरून टोमॅटो सॉफ्ट होते। मस्त बघा असं परतून घेतलेलं आहे। टोमॅटो पण आपले सॉफ्ट झालेले आहेत चांगले। ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये हे आपण अंड्याचा बगरा टाकून घेऊया। गॅस मिडियमच आहे आणि एकसारखं आपण हलवून त्याला मिक्स करून घेऊया चांगलं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर आणि आपण हलवून घेऊया पहिलं। कोथिंबीर टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे तर एकदम बारीक मी, आणि आपण ह्याला 5 मिनटासाठी चांगले एक वाफ काढून घेऊया। बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं होतं, पण झाकण काढून घेऊया। मस्त बघा झालेलं आहे। अशा पद्धतीत एकदा तुम्ही बघरा करून खा, एकदम छान लागतो। आणि आपण जे हमेशा करतो ना तशा पद्धतीचं पण मी रेसिपी अपलोड केलेले आहे। ते चवीला एक तर छान लागतो ना, झटपट एकदम आणि जरा वेगळ्या पद्धतीमध्ये। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।